नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे फ्रोझन मटार बघणार आहोत कसे करायचे। हे बघा मी घरी केलेत। आता हे मटार आपण असे डब्यामध्ये भरून ठेवायचे। काय करा, आता सध्या सीझनमध्ये खूप चांगले मटार मिळतात आणि मग एप्रिल मे मध्ये आपल्याला मटार मिळत नाही। त्यामुळे आपण जर असे आता हे मटार फ्रोझन करून जर फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही ते वर्षभर वापरू शकता। आता ते कसे करायचे, अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही ते बनवून पूर्ण वर्षभर वापरू शकता। आता सध्या सीझनमध्ये खूप स्वस्त मटार मिळते आणि खूप छान असते, ताजी ताजी हिरवीगार मटार असते। आणि जर आपण ती फ्रोझन करून ठेवली तर ती वर्षभर तशीच हिरवीगार मटार राहते। तर आता ती तशी मटार कशी बनवायची, आणि आपण ही मटार जर समजा घरामध्ये असेल तर आपण पटकन त्याची भाजी बनवू शकतो। आपण हे नेहमी मॉलमधून वगैरे विकत आणतो। आता मी इथे काय केले, अर्धा किलो मटार साफ करून घेतलेले आहेत आणि गॅसवर कढई ठेवून त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे उकळत। गॅस फास्टच ठेवलेला आहे आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे। जसं तुमचं पाणी उकळेल तसे ते एक एक मटार हा वरती येतो। तो मटार आपल्याला वरती जे येतात मटार असे वरती जे तरंगतात ते मटार आपल्याला काढून घ्यायचेत। जसे जसे ते शिजत जातात तसे तसे ते वरती यायला सुरुवात होते आणि सगळे मटार वरती येतात, टनाटन उड्या मारून ते वरती येतात। आणि मग ही प्रोसेस बघायला तर खूप छान वाटते, ते जसे शिजतात तसे वरती येतात। आता हे असे मटार हे सर्व काढून घ्यायचे जे वरती आलेले आहेत ते। आणि हे बघा मी आता हे सगळे वरती जे आलेत ना मटार ते काढून घेतलेत एका भांड्यामध्ये। आणि मी इकडे फ्रीजमध्ये ना थोडंसं थंड पाणी ठेवलं होतं करायला। तर आता ते काढलेले जे मटार आहेत ना त्याच्यावर आपल्याला ते थंड पाणी ओतायचं, म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ती थांबते। आणि आता हे मटार मस्त गार झालेले आहेत थंड पाण्याने। आता काय केलंय, मी एक टॉवेल घेतलेला आहे स्वच्छ आणि त्या कपड्यावरती ते मटार जे आपण पाण्यातनं काढलेत ते पसरून ठेवायचे। एक 10 ते 15 मिनटं तुम्ही असे पसरून ठेवा ते, आणि म्हणजे कसं त्याच्यावरती जे पाणी असतं ना ते सुकून जातं। मग मी दुसरा कपडा घेतलाय आणि त्याच्यावरचं जे पाणी आहे ते पुसून घेतलेलं आहे। तुम्ही असे फॅन खाली 15 ते 20 मिनटं ठेवले तरी चालेल। हे बघा त्याचं पाणी सुकलेलं आहे, असं वरती कपडा ठेवून त्याचं पाणी सुकलेलं आहे। असे मटार तुम्ही 1-2 किलो, कितीही किलो तुम्हाला जेवढी फ्रीजमध्ये जागा असेल तेवढे तुम्ही असे फ्रोझन करून ठेवू शकता, म्हणजे तुम्ही वर्षभर ते मटार वापरू शकता। आता हे मस्त सुकलेले आहेत मटार। आता आपण हे काढून घेऊ। मी हे मटार उचलते। हे बघा आता मस्त सुकलेत आपले मटार। आता हे मटार काय करायचे, हे एक आपला जो भाजीचा हा डबा आहे, आता या डब्यामध्ये भरून ठेवायचे। याच्यामध्ये हवा लागत नाही त्याला, किंवा तुम्ही पिशवीमध्ये पण असे पॅक करून ज्या हवा जाणार नाही अशा पद्धतीने पॅक करायचे आणि फ्रीजरला ठेवायचे। अशा रीतीने आपण इथे फ्रोझन मटार बनवलेत। तर माझी ही व्हिडिओ जर आवडली तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।